एमपीएससी गटप क पूर्व परीक्षा 2025 यामध्ये विचारलेला भूगोलाचा हा एक प्रश्न आहे. यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा असा प्रश्न विचारलेला आहे. नद्या त्यांनी दिलेल्याच आहे, सिंध, चंबळ, बेटवा आणि केन. तर यापैकी आता उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि कशा पद्धतीने लावायचे आहेत, पूर्व ते पश्चिम अशा क्रमामध्ये लावायचे आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्या दिशा माहिती असतील तर आपण बघतो, मी इथं प्लसचे चिन्ह काढते. ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा, वरची जे उत्तर, खालची दक्षिण. आपल्याला पूर्व ते पश्चिम लावायचं आहे. हा मॅप मध्ये बघा, यामध्ये काय सांगितलंय, केन सर्वात पूर्वेकडे यमुनेला मिळते, बांदा उत्तर प्रदेश या ठिकाणी. त्याच्यानंतर बेतवा आहे. बेतवा कुठे, केन नदीच्या पश्चिमेकडे यमुनेला मिळते, हमीरपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी. सिंध आहे, बेतवा आणि चंबळच्या दरम्यान यमुनेला मिळते, जालौन उत्तर प्रदेश या ठिकाणी. चंबळ आहे, ती नदी यमुनेची सर्वात मोठी उपनदी, इटावा जवळ उत्तर प्रदेश या ठिकाणी मिळते. या नदीबद्दल माहिती घेतली तर उत्तर काशी जिल्ह्यात हिमालयाच्या यमुनोत्री हिम नदीपासून म्हणजे ग्लेशियर पासून सुमारे 6387 मीटर उंचीवर हिचा उगम होतो. लांबी जी आहे यमुनेची लांबी सुमारे 1376 किलोमीटर आहे. तिचा प्रवाह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांमधून वाहत जाऊन उत्तर प्रदेशामध्ये ती प्रवेश करते. गंगा यमुना संगम तुम्हाला माहिती असेल की उत्तर प्रदेशातील प्रयागराज म्हणजे अलाहाबाद येथे यमुना गंगा नदीला मिळते. या संगमाला त्रिवेणी संगम असे म्हणतात, जिथे गुप्त सरस्वती नदी ही मिळते, मात्र ती गुप्त स्वरूपात असते, तिचा प्रवाह दिसत नाही. हा जो प्रवाह आहे याला हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानला जातो, म्हणजे संगम मानला जातो असं आपण म्हणू शकतो. ऐतिहासिक महत्व तुम्हाला माहिती आहे, यमुनेच्या किनाऱ्यावर भारताची राजधानी दिल्ली आणि ऐतिहासिक शहर आग्रा आहेत आणि आग्रामध्ये ताजमहल वसलेला आहे. आणि आता ताजमहल कोणाच्या कार्यकाळामध्ये बांधले गेले हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, अशाच प्रकारे आपण सराव घेत असतो प्रश्नांचा सराव करण्यासाठी पोल सेक्शन बघा. पोल सेक्शन मध्ये प्रश्न असतात आपले याच चॅनलच्या, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आपोआप नोटिफिकेशन युट्यूब तुमच्यापर्यंत पोहोचेल.